रस्ता 1.5 ते पावणे 2 वर्षापासून या 299 गट नंबरमध्ये बंद केला होता. ते मालगण झालं तसा इथं रस्ता चालू होता. माझ्या जन्माच्या अगोदरपासून रस्ता आहे. ह्यो रस्ता आता अचानक 1-1.5 वर्षापासून बंद झालेला आहे. आम्ही आमचे वडील आजोबा पणजोबापासून आम्ही इथं राहतोय, तेव्हापासूनचा हा रस्ता इथं होता आणि आता ह्या 1.5 वर्षापूर्वी हा रस्ता बंद झाला होता. आम्हाला आमच्या मुलांची शाळेची गैरसोय होत होती. ह्या माझ्या सासरे ते आजारी असताना आम्हाला दवाखान्यात जायला रस्ता नव्हता. माल काय काढता येत नव्हतं, पाण्याचा टँकर येत नव्हता, लय अडचणी होती. पण आता आम्हाला रस्ता खुला झालाय ना तर एकदम भारी वाटतंय. सर्वांचे अगदी मनापासून हात जोडून सगळ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील डोळासणे गावांतर्गत असलेला धुमाळवाडी परिसरातील शिवरस्ता तहसीलदारांच्या आदेशान्वये पोलीस प्रशासन व मंडळाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मंगळवार दिनांक 30 जून रोजी खुला करण्यात आला. त्यामुळे तब्बल 1.5 वर्षापासून गैरसोयीला सामोरे जाणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. धुमाळवाडी परिसरातील दत्तवाडीकडे जाणारा नांदूरखंदर माळ हिवरगाव पठार हा पिढ्यानपिढ्यांचा वहिवाटीचा शिवरस्ता 299चा 2 या गट नंबरमध्ये गेल्या 1.5 वर्षापूर्वी शेतकऱ्याने बंद केला होता. या रस्त्याने अनेक कुटुंबांची दैनंदिन ये-जा होती, तर शेकडो एकर जमिनीतील मालाची वाहतूकही याच रस्त्याने होत होती. संबंधित शेतकऱ्याने रस्ता अडवल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीमाल, शालेय विद्यार्थ्यांना ये-जा करणे तसेच आजारी व्यक्तींना रुग्णालयापर्यंत नेणे अवघड झाले होते. त्यानंतर शेतकऱ्यांनी चर्चेतून मार्ग काढण्यासाठी अनेक प्रयत्न केले, मात्र रस्ता सुरू न झाल्याने शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात धाव घेत तहसीलदार धीरज मांजरे यांच्यासमोर आपले गाऱ्हाणे मांडत रस्ता पूर्ववत सुरू करण्यासाठी रस्ता केस दाखल केली होती. त्यानंतर या केसचा निकाल लागून तहसीलदार यांनी रस्ता खुला करण्याचे आदेश डोळासणे मंडळाधिकाऱ्यांना दिले होते. मंगळवार दिनांक 30 जून रोजी मंडळाधिकारी ज्ञानदेव बेलेकर, कोतवाल आदिनाथ कोकाटे, पोलीस उपनिरीक्षक अजय कवटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल एकनाथ खाडे, महिला पोलीस कर्मचारी अमृता बेलोटे यांच्या उपस्थितीत रस्ता खुला करण्यात आला. अनेक दिवस अडवलेला रस्ता खुला झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असल्याची माहिती तुषार करंजेकर यांनी देत प्रशासनाचे आभार व्यक्त केले. आज दिनांक 30 जून 2026 आज 1.5 वर्षापासून हा जो काही आमचा रस्ता आहे केस नंबर 47/2025 हा रस्ता 1.5 ते पावणे 2 वर्षापासून या 299 गट नंबरमध्ये बंद केला होता. आज हा रस्ता माननीय तहसीलदार साहेब व प्रांत साहेब यांच्या आदेशानुसार खुला करण्याचा आदेश भेटला होता. तर हा रस्ता आज खुला करण्यासाठी आमच्या डोळासणे गावचे सर्कल माननीय बेलेकर साहेब व घारगाव पोलीस स्टेशनचे कवटे साहेब व खाडी साहेब यांच्या माध्यमातून हा रस्ता आज खुला झालेला आहे. आमची प्रशासनाला व जे काही वरिष्ठ आहेत अधिकारी त्या सगळ्यांना एकच विनंती राहील का हा रस्ता आमचा पिढीजात रस्ता आहे आणि हा रस्ता जाणीवपूर्वक किरकोळ वादावरून शेजाऱ्यांच्या वादावरून बंद केला होता आणि ह्या रस्त्याला खाली आदिवासी समाजाचे व काही इतरही समाजाचे लोक राहत आहेत. एक 70 ते 80 कुटुंब या रस्त्यावरती ये-जा करत आहेत आणि हा रस्ता 1.5 वर्षापासून बंद केला होता. आमच्या या 1.5 वर्षामध्ये खूप आम्ही प्रयत्न केले. आदरणीय जे काही तालुक्याचे आमदार आहेत अमोल खताळ व साकूर गटाचे नेते गुलाबरावजी भोसले यांच्या मार्गदर्शनातून आणि प्रशासनाच्या सहकार्यातून आज हा रस्ता खुला झाला आहे. आम्ही सर्वजण घारगाव पोलीस स्टेशनचे बोरसे साहेब असतील, कवटे साहेब असतील, खाडी साहेब असतील व याचे महसूलचे तहसीलदार साहेब मांजरे साहेब असतील व सर्कल साहेब बेलेकर साहेब असतील, सर्वांचे अगदी मनापासून हात जोडून सगळ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. अगदी पिढ्यानपिढ्या वहिवाट असलेला रस्ता अचानक 1.5 वर्षापूर्वी बंद झाल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण निर्माण झाली होती. प्रशासनाने रस्ता खुला करून दिल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते. तर कमल करंजेकर, अनिता करंजेकर, मंगल दुधवडे, रोहिणी दुधवडे, मच्छिंद्र केदार, ज्ञानदेव केदार, भाऊसाहेब दुधवडे, विकास करंजेकर आदींनी आपल्या व्यथा मांडत प्रशासनाचे आभार मानले. चांगलं वाटतंय. लय दिवसापासून रस्ता बंद होता आणि आम्हाला वर्षापासून आमचं आज सासरा ते मालगण झालं तसा इथं रस्ता चालू होता. ऊस पिकीत होते, ऊसाच्या गाड्या जात होत्या, भेंडी नेत होते, भेंडीचं हे पर सगळं हे रस्ता येत होता. पाण्याचा टँकर येत होता. आम्ही पाणी खबरून येत होतं. हा आता जुन्या पिढीचा रस्ता होता. आता पोरांना शाळेत जायला हे नाही,
पाणी उन्हाळ्यात पाऊस नाही जात, पाणी टँकर येत नाही आणि माल पिकायलाही कांद्याची गाडी आहे ती जात नाही. हा बंद कधी झाला होता? आता बंद होऊन वर्ष दीड वर्ष झाले. बर, पहिल्यापासूनचा रस्ता होता का आता मधीच चालू केला तर कधी नाही तुम्ही? नाही, पहिल्यापासून रस्ता होता, पूर्वीचा रस्ता आहे. पहिल्यापासून मी आम्हाला लग्न झाले तसा रस्ता आहे. आता आधी होते म्हातारा परवा उसन तेल पिकीत होते, भेंडी बिंडी सगळं होतं आमच्या इकडे चालू. आणि आता 2 वर्षापासून रस्ता बंद झाला तर काहीच पिकवत नाही. मग आता शेती बंद ठेवायची वेळ आली होती हा, तुमच्या? शेती बंद, पोरांना शाळेत घालायचं बंद. आज 5-6 पोरांना इकडून यांची आदिवासी यांची पोरं आजारली होती. माबा 2 वाजता रात्रीचं नेले तर कुठे कोणी यायचं तर बरं असं तिकडून डोंगरात नेली रातचं गाडी करून. नाही नेले तर माणूस हे पडन ना फार. आम्ही आमचे वडील आजोबा पणजोबापासून आम्ही इथं राहतोय तेव्हापासूनचा हा रस्ता इथं होता आणि आता ह्या 1.5 वर्षापूर्वी हा रस्ता बंद झाला होता. तर आमची आई गमावली, पाहुणे रावळे येत होते, त्यांना सुद्धा यायला रस्ता नव्हता. डोंगरानी गाड्या कुडान तरी लावून अशा दिलेल्या होत्या आणि तसे ते पाहुणे आलते आणि ते आम्हाला रस्ता सुद्धा नव्हता, काहीच नव्हता. पण आता हे पोलीस लोक आणि पोलीस कर्मचारी आणि ते आपले तहसीलदार ह्याचे वगैरे मोठमोठाले लोक येऊन आमचा रस्ता खुला केला. हा रस्ता आमच्या आजोबाच्या काळापासून म्हणजे जवळजवळ 1950 सालीपासून चालू होता. तर इथं एका शेतकऱ्यानं अचानक लेवल केली आणि डेव्हलप व्हावं शेती केली त्याची आणि रस्ता पूर्ण बंद झाला होता. 1-1.5 वर्षापासून आम्हाला जाता येत नव्हतं. आमचे लहान मुलं शाळेत येता जाता येत नव्हतं किंवा जो शेतामध्ये माल केलेला टोमॅटो असो कांदे असो हा सुद्धा माल आम्हाला न्यायला फार मोठी अडचण व्हायची. त्याच्यामुळं आणि हा रस्ता आहे ना जुन्या पिढीपासून होता, म्हणजे 1-2 पिढी झाली. पहिलं इथं चून खडकाचं जे चुना बांधायचा ना तो दगड पण इथूनच व्हायला गेला प्रशासनानं. तरी या रस्त्याचं म्हणजे चालू झालं प्रशासनानं, आम्ही मंजुरी केली किंवा दखल घेतली, पोलीस स्टेशन असो किंवा असं आमदार साहेब असो यांच्या वतीनं हा रस्ता अत्यंत सहकार्यानं मंजूर झाला आणि आता इथून पुढं हा रस्ता पिढ्यानपिढ्या असाच चालू राहिला पाहिजे. याच्यावर कोणी बंदी आणली नाही पाहिजे आणि इथून पुढच्या पण शेतकऱ्यांनी कोणी रस्ता बंद नाही केला पाहिजे. हा वहिवटीचा रस्ता असून सगळ्यांचा फायद्याचा आहे. आमच्या आदिवासी शेती म्हणजे आदिवासी कुटुंब जवळजवळ 30-40 कुटुंब खाली आदिवासी कुटुंब आणि आमच्यासाठी हा रस्ता अत्यंत फायद्याचा आहे, शेतीसाठी पण सगळ्यासाठी पण शाळेसाठी पण. तेव्हा हा रस्ता बंद नाही झाला पाहिजे, म्हणजे चालूच राहायला पाहिजे असं मी सगळ्यांच्या वतीनं नम्र विनंती करतो आणि सगळ्यांचे आभार मानतो. माझा जन्म सुद्धा इथंच झाला. माझ्या जन्माच्या अगोदरपासून रस्ता आहे. ह्यो रस्ता आता अचानक 1-1.5 वर्षापासून बंद झालेला आहे. इथून फार अडचणी मी इथं जनावरं चारली, सगळ्या काही गोष्टी इथं म्हणजे रस्ता होताच. पण आता अचानक 1.5 वर्षापासून बंद झालेला आहे रस्ता या. तेव्हा हा रस्ता चालू झाला, आता चालू केला प्रशासनाने, तो एक आनंद आहे आम्हाला. आमच्या इकडे खाली वस्ती आहे, 50 वस्ती आहेत, त्यांना रस्ताच बंद केला होता. या जायचंच अवघड होतं. आज रस्ता खुला झाल्यामुळं मग सगळेच आमची माणसं माल काय काढता येत नव्हतं, असं पाण्याचा टँकर येत नव्हता, लय अडचणी होती. 1.5 वर्ष झालं तसं बंद केला होता रस्ता शासनाकडून. आता आज खुला केला, आम्हाला बरं वाटलं. आता आमचा आज रस्ता खुला केल्यामुळं आम्हाला आज खूप आनंद होतोय. आम्हाला आमच्या मुलांची शाळेची गैरसोय होत होती, म्हणून हा रस्ता खुला केलेला आहे. म्हणून आम्हाला याच्याबद्दल खूप आनंद होत आहे. आमचे शेती आम्ही केलेले आम्हाला माल नेता येत नव्हता, आज तो आम्हाला नेता येईल. आजारी पडलेले पेशंट आम्हाला म्हणजे नेता येत नव्हते, आम्हाला घरीच उपचार करावे लागत होते, रस्त्याने जाता येत नव्हते. म्हणून आज रस्ता खुला केल्याबद्दल आम्हाला सगळी सोय उपलब्ध होईल. यामुळं आम्हाला रस्ता खुला केल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. आमच्या शाळेच्या मुलांना जाण्याची सुविधा नव्हती, तर आज रस्ता खुला झाल्यामुळे आमच्या मुलांना शाळेत जायला सोयीस्कर झालं. ह्या माझ्या सासरे त्या आजारी असताना आम्हाला दवाखान्यात जायला रस्ता नव्हता, तर आज खुला झाल्यामुळं आमची सगळी सुविधा झाली. बरं, रस्ता आता खुला झालाय, काय वाटतंय बा नेमकी तुमच्या काय भावना आहेत? भावना आमच्या अशा म्हणजे नेहमी रस्ता चालू असावा.
परत कोणाचा अडथळा नाही आला पाहिजे. ह्या रस्त्याला आम्ही माझं लग्न झाल्यापासून आम्हाला हाच रस्ता होता आणि बलकी आमचे सासू सासरे आज सासरे ऊस होता आमच्या वावरांमध्ये, ऊसाच्या गाड्या पण इथूनच जायच्या, सगळं ह्याच रस्त्याने होतं. आणि नंतर आहे ना आता 1.5 वर्षापासून आहे ना अजिबात आम्हाला इकडं वर जाता येत नाही. आम्ही कामाला जायचो ना तर ह्याच रस्त्याने जायची, मी सुद्धा बाकीच्या बाया आमच्या इथं ट्रॅक्टर यायची वावर रिपेअर करायला तर त्या ह्याच रस्त्याने येत होते जात होते. पण आता आहे ना 1.5 वर्षापासून आहे ना ह्या माणसाने इथं रस्ता अडवल्यापासून आहे ना अजिबात एक ट्रॅक्टर नाही, पाऊलवाट सुद्धा ठेवली नव्हती आणि कोणाकडे जाता येत नव्हतं, काहीच नव्हतं. एकतर पुढं गेलं का वड्याला पाणी राहत होतं भरपूर, पुढंच काही जाता येत नव्हतं, काय नाही. आम्ही ना काहीतरी डोंगराने इकून तिकून कसं तरी बळबळ वर निघायचो. कुणी आजारी पडलं तरी नाही, उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम झाला, पाऊस वेळेवर पडला नाही तर आम्हाला आहे ना टँकर बिंकर न्यावं लागायचे, तर टँकर पण खाली येत नव्हता, आम्हाला पाणी पण नसायचं आणि लई बऱ्याच काही गोष्टी होत्या. परत पोरांच्या शाळेचा प्रश्न, परत आमच्या माल वाहतुकीचा प्रश्न, भरपूर प्रश्न होते. पण आज आहे ना तर यांनी ना ह्याचा महसूल कर्मचाऱ्यांनी आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी परत अमोलभाऊ खताळे यांच्यामुळं सुद्धा बरंच आम्हाला सहकार्य झालं. गुलाबराजे भोसले यांच्यामुळं पण आणि बाकीच्यांनी भरपूर आम्हाला सहकार्य केलं. आमच्या खाली ना आदिवासी वस्ती भरपूर आहेत, 50 आमच्यापेक्षा जास्त त्यांची 50ला पुढं 50-60 लोकसंख्या आहे खाली. तेवढी पण लोक त्यांना पण कुणी आजारी पडलं काय झालं तर त्यांना फार अजिबातच पाऊलवाट सुद्धा नव्हती, शाळेत जायला सुद्धा नव्हती. पण त्यांना आहे ना कसा तरी असाच आमच्या वावरातून थोडीशी पावटी कुठं काय करून जा बाबा शाळेत घेऊन पोरांना असं करून करून आतापर्यंत गेलं. आणि आता तर आम्हाला फार पूर्ण हे संपलं होतं, पोरांना शाळेतच नेता येत नव्हतं. पण आता आम्हाला रस्ता खुला झालाय ना तर एकदम भारी वाटतंय आणि सगळ्यांचे आभारी आहे. धन्यवाद. किती लोकसंख्या असेल इथून खालची? 100-150. बर, किती एकर क्षेत्र असू शकेल इकडे या रस्त्याचा उपयोग होणार आहे आता? 80-90 100-150 एकर. म्हणजे एवढ्या सगळ्या यांना प्रॉब्लेम 150 झाला? एकर, 150 एकरला प्रॉब्लेम आलेला होता आणि प्रत्येक जण लई प्रयत्न केले आम्ही, लई प्रयत्न त्या माणसाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. आमचा त्याचा काहीही वाद नव्हता, काहीच वाद नव्हता, कोणाच बरोबर वाद नव्हता रस्त्याचे. इथून वर पण रस्ता चालू आहे, इथून खाली पण, आणि आमच्या सुद्धा वावरांमधून रस्ता खाली गेलेला आहे. तरी पण त्यांनी आम्हाला अडवणूक केली, आमचं भांडण बिंडण काहीच नव्हतं त्यांच्या बरोबर, तरी पण ही गोष्ट झाली होती. तर आज तुम्ही म्हणताय वाद नव्हते, भांडण नव्हते, मग रस्ता का बंद केला होता त्यांनी? काहीच माहित नाही, काहीच आम्हालाच समजलं नाही का रस्ता कशामुळं बंद केलाय, काय झालंय काहीच कळालं नाही. त्यांनी तर काही सांगितलंच नाही, आमचं हे झालंय ते झालंय, पण आम्हाला काहीच सांगितलं नाही. याच्या आधी पण सर्कल साहेब आले होते, सगळं झालं होतं, वाद चालू होते, पण त्यांनी बंद केलेला नव्हता. आम्हाला आता पाऊल वाटच नाही, पाऊल वाटच ठेवली नव्हती त्यांनी का पाऊल वाटेने आपण असं जाणार आहे किंवा काय, असं काही ठेवलंच नव्हतं. तर आता नाही, आणि पाहुण्या रावळ्यांक सुद्धा पाऊल वाटेने सुद्धा जाता येत नव्हतं आम्हाला आहे ना डायरेक्ट डोंगराच्या पोटांनी भीती वाटायची वाघाची दिवसा सुद्धा. आणि रस्ता बंद केला तरी पण आमच्या बरोबर बोलत होते ते, पण काय झालं आम्हाला सांगता नाही येणार त्यांनी काय केलं काय नाही, काहीच माहित नाही. असं आज रस्ता खुला झालाय, मग आता काय भावना? आनंद वाटतोय, भरपूर आनंद आहे आम्हाला. रस्ता खुला झालाय, आम्हाला माल करता येतील, आमचे माल पण व्यवस्थित जातील आणि व्यवस्थित सगळ्यांच्या आम्हाला गाड्या बिड्या आणल्या तरी वर ठेवा लागत होत्या आम्हाला. आमच्या गाड्या पोरांच्या गाड्या सुद्धा खाली येत नव्हत्या घरापर्यंत, पण आता झाले आमचं सगळं व्यवस्थित झाले, आमचा रस्ता मोकळा झालाय, आम्हाला आनंद आहे. यावेळी अबालवृद्ध, महिला, मुले तसेच मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. रस्ता पुन्हा सुरू झाल्याने परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून शेती व दैनंदिन जीवनातील अडचणी दूर झाल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. नवनाथ गाडेकर, गाव पुढारी न्यूज, घाळगाव.